कृष्णा काट के भाग्य विधाता सहकार महर्षि स्वर्गीय जयवंतराव भोसले इनकी जन्मशताब्दी के अवसर पर प्रगत खेती के लिए कराड़ में सबसे बड़ा पहला अंतर्राष्ट्रीय कृषि व औद्योगिक महोत्सव का आयोजन किया गया। उद्घाटन माननीय श्री नामदार देवेंद्र जी फडणवीस, माननीय डॉक्टर सुरेश भोसले, श्रीमंत छत्रपति माननीय श्री उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपति माननीय श्री शिवेंद्र राजे भोसले, माननीय श्री मदनराव मोहिते दादा, माननीय श्री जयकुमार गोरे, माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसले के शुभ हाथों से हुआ। कार्यक्रम स्थल तक मान्यवरों को बैलगाड़ी से ले जाया गया। मान्यवरों ने कृषि के स्टॉल को भी भेंट दी। कृषि के मुख्य आकर्षण नए तंत्रज्ञान थे और कई प्रकार के नस्ल के प्रजाति के जानवर भी मुख्य आकर्षण थे। हा देण्याचा एक ऊस संवर्धन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही राबवतो। त्याच्यासाठी यावर्षी कारखान्याला पहिलं अवॉर्डही GSI कडून मिळालेलं आहे। विषय असा आहे की आता जो बदल व्हायला लागलेला आहे तर त्याच्यामध्ये जोपर्यंत शेतकरी प्रगत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या देशाची कधी प्रगती होणार नाही हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि तोच विचार मनात ठेवून त्यानंतर आमची रिकव्हरी जास्त होती। ते जरी ऊस जास्त गळत होते तर साखर आम्ही जास्त तयार करत होतो, अशी या कारखान्याची ओळख होती। आणि सगळ्या ज्या सहकारामध्ये नवीन योजना झाल्या ह्या कृष्णेनं पहिल्यांदा सुरू केल्या। लिफ्टच्या योजना असतील, डिस्टिलरीचा प्रोजेक्ट असेल, ॲसिटोन असेल, इथेनॉल असेल, सगळ्या गोष्टी पहिल्यांदा सहकारामध्ये कृष्णेमध्ये तयार झाल्या आणि अनेक वर्षामध्ये फवारणी ही ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि म्हणून हे आपल्याला स्वीकारावं लागेल। नवीन जे काही येते ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि आज तर आपला साधा एखादा तरुण याने थोडी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो आपल्या गावामध्ये ड्रोनच्या साहाय्याने सगळ्या शेतकऱ्यांची फवारणी करून देऊ शकतो, 2 पैसे तो कमावू शकतो आणि शेतकऱ्यांचे पैसे देखील वाचवू शकतो। अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे हा परिणाम दिसणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज शेतीच्या क्षेत्रातले जे विज्ञान आहे, आपण पाहतो आपले कृषी विद्यापीठ आहे, इथे देखील कृषी विद्यापीठाचा स्टॉल लागलेला आहे। आता त्या स्टॉलवर गेल्यानंतर मला त्यांनी केळी दाखवली, म्हणाले बघा ही जी केळी आहेत ही आता आम्ही ऑर्गॅनिक केळी तयार केली आहे, त्यामुळे आम्हाला 60 रुपयाचा भाव मिळतो।